नर्मदेच्या किनारी चिमलखेडी या ठिकाणी आज नुरजीदादाकडे त्यांचा चिरंजीव यांचं लग्नाच्या निमित्ताने या ठिकाणी यायला आज संधी मिळाली। खरं म्हणजे आदिवासींचे जीवन काय असतं ते खरं या नर्मदेच्या किनारी या सातपुड्याच्या या शेवटच्या रांगेमध्ये येताना खऱ्या अर्थाने इथे त्याचा अर्थ समजतो। खरंच आदिवासींचं वैभव, आदिवासींच्या असं जे हजारो वर्षांची परंपरा असलेली आणि इथलं जे काही आदिवासीची रूढी परंपरा जतन करून इथे जे लोक जे जीवन जगत होते खऱ्या अर्थाने आज ते विस्थापित झाले आहेत। विस्थापित झाले, त्यांचं पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा वेळेस त्यांनी या भूमीचं काहीतरी रिटर्न्स देणं आहे, या भूमीचं काहीतरी एक फेरणं असतं, ते परतफेड म्हणून नुरजीदादाने या जन्म ठिकाणी जिथे त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी मुलाचं लग्न केलं। खूप आनंद वाटतोय। नर्मदेला विसरता येणार नाही। नर्मदा आपली माय आहे, रेवाय माय, आणि हा सातपुडा खऱ्या अर्थाने ज्यांना आदिवासी भिलांची ओळख दिली, खरंच या ठिकाणी येऊन असं काहीतरी गहिवडल्यासारखं वाटतं, काहीतरी एक प्राऊड फील होतं की खरंच इथलं जीवन आणि आदिवासी हे नातं कधीही तुटणार नाही। नुरजीदादांच्या मुलाला, नुरजीदादाच्या परिवाराला या निमित्ताने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो। हे जे काही दाम्पत्य, हे जे काही जोडपं या ठिकाणी आज त्यांचं लग्न झालेलं, त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखी, समाधानाने आणि अत्यंत आनंदाने हिरारीने जावं अशा पद्धती मी आदिवासी देवी प्रकृती या यहामोगी यांच्या चरणी प्रार्थना करतो, थांबतो।